सो आज आहे नवरात्राचा लूक अन्वीचा स्कूलला करून द्यायचा होता, सिंपल करून दिला. आज आहे नवरात्राचा लूक अन्वीचा स्कूलला करून द्यायचा होता, सिंपल करून दिला, नॉर्मल ड्रेस घालून. वा बाय. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बॅक टू नागपूर. जसं मंडे मला वाटते 1 तारखेला आम्ही रिटर्न आलो रात्रीपर्यंत. 1 तारखेला एकदम मॉर्निंगला निघालो. त्या दिवशीचं काही शूट नाही केलं कारण एकदम अर्ली मॉर्निंगला निघालो. 5:15 वाजता आम्ही तिथून चेकआउट होऊन गेलो होतो. त्यानंतर एकतर सकाळी उठणं झालं, त्यामुळे मग काही शूट नाही केलं. छान बागे बेड वगैरे पण घालून दिला होता अन्वीसाठी. सो दोघी आम्ही झोपतच आलो आणि मधात मग नाश्ता पॉईंट झालेलेच आहेत ऑलरेडी समृद्धीला. सो तिथे मधात थांबणे आणि नाश्ता आणि चहा पिऊन मग पुन्हा समृद्धीची जर्नी करत जवळपास संध्याकाळी आम्ही 5 ते 6च्या दरम्यान नागपूरला पोहोचलो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून सगळं घरातलं आवर कारण ऑलमोस्ट 1 आठवडा घर बंद असलं की मग सगळं क्लिनिंग निघतं हे ते. आणि अजूनही कपडे धुणं सुरू आहे माझे हळूहळू. जेवढे पण फक्त आता घरी घालायचे होते तेवढे आधी धुवून काढले सगळे आणि बाकीचे बॅग्समध्ये आहेत ते आता हळूहळू जसं एक स्लॉट करून रोज धुवून वर वाळू घालताय. आणि ऊन पण आजकाल एवढी म्हणजे उन्हाळ्यासारखी ऊन आहे लिटरली आता, त्याच्यामुळे कपडे पण व्यवस्थित वाळले जातात. आणि आता जेवढे पण आता हळूहळू दिवाळीची पण मला तयारी सुरू करायची, क्लिनिक सुरू करायची. आज थोडीफार केली आणि अन्वीचे पण थोडेफार जे काही कपडे जे ती नाही घालत आणि जे खराब झाले ते सगळं शॉर्ट आउट करून टाकलं. त्याच्यातून जे तिचे डेली यूजचे कपडे आहेत किंवा बाहेर घालायचे कपडे आहेत जे नाही ती आता यूज करत आणि जे खराब झाले. आणि आता कसं आहे एकदा मुलं मोठी झाली स्वतःच्या हाताने खायला लागली की कपडे खूपच खराब होतात. त्यामुळे तिचे स्पेशली तिचे वरचे जे टॉप आहेत ते खूप जास्त खराब होतात, त्यामुळे ते रिजेक्ट करावं लागतात. सो तेच कामं सुरू होती. आता 1-2 दिवस झाले. डायरेक्ट आल्यानंतर आज व्लॉगिंग करते आहे मी आणि ऑलरेडी आपले पेंडिंग व्लॉग सुरू आहे, तुम्ही बघतच असाल. आणि प्लीज ट्रॅव्हलिंग व्लॉग बघा. आणि यावेळेसचं कार्ला केव्हचा जो मी व्हिडिओ शेअर केलेला परवाच्या दिवशी तुमच्यासोबत, आजपर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडिओ होता माझ्यासाठी. कारण मला एडिट करताना एवढं छान इंटरेस्ट आला ना, म्हणजे खूप मनातून त्याला एडिट केलेला आहे मी. खूप सुंदर, एकतर आउटरचं शूट असल्यामुळे सिनेरी खूप सुंदर दिसते. आणि खरंच आयुष्यात एकदा व्हिजिट करा कार्ला केव्हला, खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. शांत आहे एकदम, ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. वर पहाडीवर असल्यामुळे वारा कंटिन्यू सुरू असतो आणि खूप छान वाटतं. आणि स्टेअर्स जरी 150 ते 200च्या जवळपास स्टेअर्स आहेत, पण असे डायरेक्ट स्टेअर्स नाही आहेत. तुम्ही आरामात थांबत जाऊ शकता. त्यामुळे मुलं जरी तुमच्यासोबत असली तरी तुम्ही इझिली चढू शकता. तर आज आहे सगळी माझं घरचं आवरून घेतलं, कामं केली थोडंफार. आज वॉशरूमचं क्लिनिंग करून घेतलं कारण एक क्लिनिक काढणे खूप गरजेचं आहे. ॲट अ टाईम नाही होत कारण अन्वी पण एक लिमिट नंतर म्हणजे 12 वाजेपर्यंत ती कशी पण थांबून जाईल जेवणासाठी वगैरे, पण त्यानंतर ती थांबत नाही, मग कंटाळते. मग तिचं जेवणाची वेळ, तिची झोपण्याची वेळ, सगळ्या गोष्टी तिचे शेड्यूल आधीपासून लहानपणापासून ते ठरलेलं आहे. सो त्यानुसारच मग ते तिचं करून द्यावं लागतो. सो तोपर्यंत बाथरूम क्लीन केली आणि अन्वीचे जेवढे पण काही क्लॉथ्स तिचे काढायचे होते जुने ते सगळे काढून जवळपास 1 वाजलेला आहे. आता अन्वी खेळते आहे काकूंकडे आणि बघू आता संध्याकाळचं काय प्लॅनिंग आहे. मे बी स्नेद वगैरे येऊ शकतात आणि बघू आता अजून कुणाला इन्व्हाइट करायचं जेवणासाठी. जे पण काही राहील ते तुम्हाला माहीत होईल. नवरात्रीचे दिवस सुरू झालेले आहेत. स्पेशली यावेळेला माझी काहीच तयारी नाही नवरात्रीच्या, नाहीतर मागच्या वेळेस एवढी धावपळ. अन्वीला छान तयार करून दिलं होतं, मी पण गेली होती गरबा खेळायला. बघू आता यावर्षी जाणं होतं की नाही होत. कुणी जर सोबत असलं तर मग जायला छान वाटतं. एकटं काय जाणार ना, कुणी ओळखीचे पण नसतात ग्राउंडवर. मग सो जर कुणी गेले तर मी त्यांच्यासोबत जाणार, अन्वीला पण घेऊन जाणार.
बाकी तर आता कंटिन्यू फेस्टिवल्स आहेत. दसरा आहे काही दिवसानंतर, नंतर लगेच दिवाळी आहे. सो सगळ्यांची तयारी हळूहळू सुरू आहे, क्लिनिंग सुरू आहे घरांची. सो इथे वाजले जवळपास 5 आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. कारण जास्त प्रमाणात जर स्वयंपाक करायचं नाही म्हटलं तरी भरपूर वेळ लागतो. काही गोष्टी गोड बनवायच्या असतात, काही तिखट वस्तू बनवायच्या असतात. सो आज बनवते मी खाकसची भाजी. त्याच्यानंतर कॉर्न भजी बनवण्याचं ठरवलं आहे, बघू आता. आणि ॲक्च्युली माझ्याजवळचं जे कॉर्नफ्लॉवर होतं ते संपलेलं आहे, त्यामुळे आधी ते आणून ठेवलं. दुपारला सगळं सामान आणून ठेवलेलं होतं. तर इथं माझ्याजवळचे जेवढे पण जर्मनचे कढया होत्या त्या सगळे मी रिजेक्ट केलेल्या आहेत. 2 स्टीलच्या कढया घेऊन आली होती भाजी करायसाठी. आणि एक दुधासाठी हे जे गॅसवर दिसत आहे ते एक भांडं आणलं होतं, जेणेकरून दूध गरम करता येईल. ॲक्च्युली दुधासाठी माझ्या माइंडमध्ये दुसरं काही आहे, पण ते आता न घेता नंतर घेणार. सो इथे वर कपडे घातले होते, मॉर्निंगला धुवून काढले होते सगळे. हळूहळू जेवढे पण पॉसिबल होतात वॉशिंग मशीनमध्ये घालणं तेवढे ॲट अ टाईम घालून घेते. कारण ट्रॅव्हलिंग झाली की भरपूर कपडे निघतात आणि नाही म्हटलं तर एक करून मग प्रेसला पण द्यावे लागतात. सो स्पेशली अजयचेच प्रेसला द्यावं लागतात. माझे तेवढे नसतात. जे कॉटनचे ड्रेसेस आहेत फक्त, किंवा ज्यांना घडी पडते धुतल्यानंतर तेच ड्रेस मी प्रेसला देते, बाकी तर नाही देत. आणि इथे मी भाजी मांडून आली होती खाली गॅसवर. सो तोपर्यंत कांदे म्हटलं फ्राय व्हायला तसं पण वेळ लागतो, भरपूर फ्राय होऊ द्यावं लागतं. वाजले संध्याकाळचे 7 आणि ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक झालेला आहे. फक्त आता कॉर्नची भजी करते. इथं तयार करून ठेवलं बॅटर आणि पोळ्या घालते. सो आधी पोळ्या करून घेते, नंतर कॉर्नची भजी करते. सो सुनताई वगैरे येणार होते पण त्यांचं कॅन्सल झालेलं आहे. मे बी त्यांच्या बिल्डिंगमध्ये प्रोग्राम्स आहेत त्यामुळे. आणि आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे गेस्ट दादा आणि हिनाला. सो ते म्हणजे ऑलरेडी नागपूरलाच असतात आधीपासून, जसं आम्ही असतो जॉबसाठीच, तसंच ते गावाकडलेच आहेत. अगदी आमच्या शेजारीच त्यांचं घर आहे. ते नागपूरला असतात जॉबसाठी, पण आधी दुसऱ्या एरियामध्ये राहायचे, पण आता या एरियामध्ये त्याने फ्लॅट घेतला आहे. सो ते आता शिफ्ट झालेले आहेत या एरियामध्ये, अगदी इथून जवळच आहेत. सो आज त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे जेवण.
बाहेर घेतो करायला घेतो बाहेर झोपणे दिवसभर असे ना त्याच्यामुळे आता थोडंसं गडबड करेल थोडीशी एकटा विचारते पण काकाला विचारते काय आधी लाईट दिसते लावली मी लावते काय तू काय पाण्यात आलेच नाही आता नवीन लागेल ना दिवसभर मोठा तुझ्या आजय काहीतरी इन्व्हेंशन कोण आहे गर्मी होते